अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, मराठी मनाचा मानबिंदू आणि अखंड हिंदुस्थानचं कवच कुंडल, मराठी आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून आपल्या उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार, लोकप्रिय असणारे आपले तालुक्याचे आमदार, आपला माणूस शिवभक्त शरददादा सोनवणे, महाराष्ट्र राज्याचे शिवसेना पक्षाचे सचिव आणि जुन्नर तालुक्याचे सुपुत्र रामबाई, नेताजीदादा डोके, प्रसन्न अण्णा आणि उपस्थित सन्माननीय व्यासपीठ. खरं तर सर्वांची नावं घेत नाही कारण वेळही खूप झाला. आज खऱ्या अर्थाने आपण सर्व इथं उपस्थित आहेत कारण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि सर्व महिला भगिनींचे लाडके बंधू असणारे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आगमनाची खरं तर आपण वाट पाहतोय. आज खऱ्या अर्थाने हा सर्व जो भगवमय हे जे झाले हे सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या आपण स्वागतासाठी इथं उपस्थित आहात. मी आळा पिंपळवंडी गटाच्या वतीने प्रथमतः शिंदे साहेबांचं आपल्या या ओतूर नगरीमध्ये स्वागत करत असताना आज आपण पाहतोय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संबंधातून आपण सर्व उपस्थित आहात. मी मागच्या 9 वर्षापूर्वी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली आणि एक मताने माझा निसटता पराभव झाला. त्यावेळेस फक्त एकच गोष्टची कमी होती, ते आदरणीय शरददादा असतील, नेताजीदादा हे माझ्या बरोबर नव्हते आणि आज ह्या दोघांचाही आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. आणि मगाशीच माऊली शेटनी सांगितलं की आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16च्या 16 पंचायत समिती सदस्य हे आपल्या तालुक्यातून निवडून जातील. खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्याच्या पंचायत समितीवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. खरं तर बाळासाहेबांची जी शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे घेऊन आमच्यासारखे कार्यकर्ते खरं तर काम करतात. आणि हे करत असताना मग शेतकरी वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, महिला भगिनी असेल, यांचं काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी आळा पिंपळवंडी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी उभा आहे. माझ्याबरोबर पंचायत समितीसाठी पिंपळवंडी गणातून जयसिंगांना पोटे आहेत, ज्यांनी खरं तर नेहमीच शरददादांना साथ दिली. आणि आळेगाणातून आमचे बंधू असणारे जीवनशेठ शिंदे यांची धर्मपत्नी सपनाताई या पंचायत समितीसाठी उपस्थित आहेत, उभे आहेत. तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 7 तारखेला आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून या 8च्या 8 गटात भगवा फडकावा आणि 16 पंचायत समिती सदस्यांना या धनुष्यासमोर बटन दाबून विजयी करा. मी उपस्थित आपल्या सर्वांच्या ऋणात राहील. आपल्या सर्वांचं काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये शरददादा ठरवतील ते धोरण आणि शरददादा बांधतील ते तोरण या हिशोबाने आणि या न्यायाने काम करेल. आदरणीय शरददादांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बघण्यासाठी आपल्या सर्वांना खरं तर धनुष्याच्या या सर्व उमेदवारांना विजयी करायला लागेल हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.